ब्रेकिंग 100 नंतर पुढच्या बातम्या पाहूयात। शिर्डीच्या साई मंदिरामध्ये भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत प्रत्येक भाविकाचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन व्हावं अशी मागणी भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी साई संस्थानकडे केल्यामुळे चर्चेला उधाण आलंय। साईबाबांच्या दर्शनासाठी गरीबातील गरीब आणि श्रीमंतातील श्रीमंत भाविक येतो, त्यामुळे प्रत्येक भाविकाचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं होणार, तसंच विमानतळ आणि मंत्रालयाबरोबरच साई मंदिराची तुलना केली जाऊ शकते का, याबाबत सुजय विखे यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुनील तवंग यांनी। शिर्डीतील साई मंदिराचा सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत ज्याचं रजिस्ट्रेशन त्यालाच दर्शन अशी भूमिका भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी मांडलेली आहे। नेमकं काय संकल्पना आहे आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत। दादा, नेमकं काय ही संकल्पना आहे, कशा पद्धतीने राबवली गेली? नाही, मला असं वाटतं की मधल्या काळात जो प्रकार झाला आणि मंदिर प्रमुखांवर जे आरोप झाले ते आरोप खरे का खोटे हे सिद्ध करण्यासाठी एकच पर्याय होता की ज्या महिलेचं फुटेज सीसीटीव्ही मध्ये दिसत होतं त्या महिलेला पकडून तिलाच विचारणं की नेमकी काय केलं ते। पण पोलीस डिपार्टमेंट असेल, संस्थान प्रशासन असेल, आजपर्यंत त्या महिलेची ओळख पटू शकली नाही। आणि मग जर महिलेची ओळख पटू शकली नसेल तर साईबाबांच्या समाधीच्या एवढं जवळ येऊन त्या महिलेने असं कृत्य केलं, मग तिला जर समजा ते खरं असेल तर मग प्रमुखावर कारवाई झाली पाहिजे, आणि ते खोटं असेल तर त्या महिलेला कुणी पाठवलं, कुणी प्लांट केलं, कुणी मंदिर प्रमुखाला फसवण्याचा प्रयत्न केला, ही पण बाजू असू शकते। मी म्हणते की ती आहे। अशा प्रकारचं गोष्ट घडणं, तर जर मंदिरामध्ये साई भक्ताची ओळखच पटत नसेल तर उद्या बॉम्ब लावणारा, गोळी घालणारा आपण हेच उत्तर देणार का? तर माझं म्हणणं आहे की संस्थांनी आधुनिकीकरणाकडे जाऊन, जसं डीजी यात्रा ॲपमध्ये तुम्ही तुमचं एकदा रजिस्ट्रेशन करता, मग जेव्हा जेव्हा तुम्ही बोर्डिंग पास टाकतात तेव्हा तुम्ही एअरपोर्ट हा सगळ्यात सुरक्षित भाग आहे, म्हणजे संस्थांच्या मंदिरा प्रिमायसेस पेक्षा एअरपोर्टला सुरक्षा जास्त आहे, तरी सुद्धा एआयच्या आधारावर चेहरा स्कॅन होऊन गेट उघडतंय। संस्थानला का नाही? संस्थानला डिजिटल गेट्स आलेच पाहिजेत। साई भक्तांनी मोबाईलवर काहीच त्रास नाहीये, एकदा फक्त मोबाईलला स्वतःचा फेस स्कॅन करून आधार कार्ड एनेबल करा आणि मंदिराचा पास ऑनलाईन केलेला त्याच्यावर पोस्ट करा, बोर्डिंग पास सारखं। संस्थानचा साई भक्त कधी आला त्या मशीनकडे पाहिलं, गेट उघडायला, दर्शन घेऊन टाका, एंड ऑफ द स्टोरी। माणसं कशाला लागतात रांग लावायला, पास फाडायला? एकच चिठ्ठी ती खाली फाड, म्हणजे आजही संस्थांचं व्हीआयपी दर्शन ती पास प्रिंटआउट निघतो आणि त्याचा दर्शन जरासं फाडतात, आणि तोच फाटायला पास जो 5 भक्तांसाठी निघाला त्यावर 50 भक्त दर्शन करतात, आणि याच्यावर 7 ते 8 लोक दलाली करतात। जोपर्यंत तुम्ही मानवीय हस्तक्षेप दर्शनामध्ये थांबवत नाही तोपर्यंत ना शिर्डी संस्थान सुरक्षित आहे, ना बाबांचं मंदिर सुरक्षित आहे, ना या प्रकारे भ्रष्टाचार बंद होणार। त्याला नेमकं साईबाबा संस्थान कशा पद्धतीनं त्या बाबत पाऊल उचलतो हे पाहणं देखील आता महत्वाचं ठरणार आहे। सुनील तवंग, NTV मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।